तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे बिल्डिंग मध्ये हळदी कुंकू आणि आम्ही दोघी जाणार आहोत तिथे. शीन काय चालू येते बघायला गार्डन मध्ये, त्यांना डिस्टर्ब करायला बोलवले. आता आम्ही काम करायला जाऊ. आता आमचा टाइमपास संपलाय. आम्ही गार्डन मध्ये मस्ती करून घेतली. आता आम्ही काम करायला चाललो. चला बाय. फुल डेकोरेशन कम्प्लीट झालाय आणि आम्हाला सोडा, आम्हाला ओके ओके वाटलंय. साईडला हे बघा आमचं डेकोरेशन फुलवाला केलेला थोडा ओके ओके वाटला, पण इथे सगळ्यांना आवडला. या लोकांनी आमची तारीफ केली. आता खूप खुशी भेटते का हा जो डेकोरेशन आहे हा या लोकांना आवडला. तर ठीक आहे, चला तुम्हाला फुल लुक दाखवते. हे बघा अशा टाईपचं आहे आणि इकडे काय टिपाऊ. ओके गाय, चला गाय सिच्युएशन. मी आरोही आणि अक्ष आम्ही गेलेलो मूर्ती आणायला आणि नंतर मूर्ती घेऊन आल्यावर आम्हाला आठवलं का व्हिडिओ बनवायला पाहिजे होती जी ब्लॉग मध्ये यूज झाली. बट अफसोस. हे बघा आम्ही आणलेल्या मूर्त्या आणि इथे डेकोरेशन कम्प्लीट आणि काकी साडी घालण्यासाठी तयार. इथे डेकोरेशन चालू आहे साडीचा आणि इथे अजून डिस्कशन चालू आहे. चला आणि आमचा इनकम्प्लीट डेकोरेशन भाई कम्प्लीट करायचं. अक्ष भाई इकडे ये. हे कम्प्लीट करायचंय. चला गाईस कम्प्लीट केलं. गाईस तो डेकोरेशन मला इनकम्प्लीट वाटत होता म्हणून मी त्याचे फ्लावर्सचे असे प्लॅन केले. आणि जेव्हा मी टेप कापायला गेली तेव्हा हे बघा हे असं कांड केलंय मी पूर्ण. असं एवढा हात कापलाय माझा फक्त या डेकोरेशनसाठी. हे माझ्या हातातले कांड असतात. डेकोरेशन इज कम्प्लीट. हे बघा काकी इथे झाडू मारते. इथे शीन जे प्राइज आहेत ते आणि हा हळदी कुंकूचा. इथे आमची मस्त रांगोळी आहे जिथे झाडाला फुलं लावल्यात. ही बघा इथे रांगोळी आणि हे बघा हे आमचं डेकोरेशन. आणि तिथे शीन फोटो पॉईंटसाठी आहे आणि तिथे गार्डन लॉक करून ठेवलेलं आहे या लोकांनी. कोणला नो एंट्री, डायरेक्ट बाय बाय. काकी मस्त सेल्फी पॉइंट बनवलाय. हे बघा हे सेल्फी पॉइंट बनवलंय काकी. हे काकींचं लॉजिक सेल्फी पॉइंटचं म्हणजे स्वतः फोटो काढा, दुसऱ्याला इन्व्हॉल्व नका करू. हे काकींची ट्रिक आहे इथे. आणि ही बघा रांगोळी काढायला घेतले काकी. किती भारी रांगोळी काढले काकी बघा गाईस. तुम्ही डायरेक्ट व्हायरल होणार आहे. तू पण होशील अशा गाऊन मध्ये. हा ऑर्डर इव्हेंट मॅनेजर है ना. इथून घेऊ इथून फुलं लावतील. गाईज इथून बघा डेकोरेशन कम्प्लीट झालंय. मगाशी बनवायला घेतलेलं तेव्हा आलो आपण. आता कम्प्लीट झालंय इथे. आणि बॅकग्राऊंड बघा गाईज किती भारी आहे इथं. कपडे घातले. रेडी नाही झालं अजून, तयारी करायची आहे मला. मम्मी झाली रेडी. मम्मीने लावले साडी. मम्मीने मी सिम्पल आहे म्हणजे मम्मीने ती साडी लावली तर मीने पण यो ड्रेस घातला. हे बघा भाविक मिनकाम. मम्मी मस्त. मम्मीने बघा जिप्स्याने फुलं लावल्या डोक्यात. मी पण रेडी होतो आता. काहीच तयारी झाली माझी आणि यो आहे माझा फायनल लुक म्हणजे केस बांधायची आहे ते जाऊ दे. आणि मम्मी तर पूर्ण रेडी झाली. मम्मी इथं बघ बघा काहीच नदबीत लावून मस्त अप्सरा. चला खालती गेल्यावर बघू आपण कोणची कसा लुक आहे. 3 hours later. काय झालंय खालती. कोण नाही गाईज इथं आहे. हे बघा गाईज 3 जणी आहेत. बाकीच्या हरवल्या. मग असे 3 जण होते. आता सगळे आले खाली म्हणजे अर्धी तरी पब्लिक आलेली आहे. हे बघा गाईज मम्मी तशीन काके बघा सगळे बसल्या. तशी अजून चालू आहे डिस्कशन काही खपत नाही गाईज यांचा काय पण. इकडे बघा सगळं गिफ्ट वगैरे इथं ठेवले. डिस्कशन ऑन द टॉप. A few moments later. गाईज
गाईज अँकरिंग करताना काकू आणि तशी दिवा पेटून झाल्या. हे बघा सगळे बसल्या तिथं. हे 5 जण इथे नाव घेणार आहेत आता. हे बघा इथे गाईज त्यांचा एन्जॉयमेंट. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. ते बघा तुमचे ड्रेस साडी बघा ते नीट करा. साडी नीट साडी हा इकडे बघा. गोड बोला. हळदी कुंकवाचा सण आला. सवासणींचा हा सोहळा आनंदाने साजरा करूया. नटून थटून आल्या सख्या आनंद घेऊन प्रत्येकीचा. हळद कुंकू लावू कपाळी देऊन वाण गाऊया गाणी. साडी चोळी गजरे फणी आनंदाची ही लाट आणि. हळदी कुंकवाचा मान राखूया मैत्रीचे नाते जोपासूया. धन्यवाद. हे फोटो काढ यांच्या फोन मध्ये. मी ब्लॉग बनवतात. काकी इथे फोटोग्राफर साठी बघा. आता हे लोक उकाना घेणार आहेत. निकिता महादेव कोकाटे फ्लॅट नंबर 106. 21 राज्यात सर्वात मोठे रायगडाचे स्थान महादेवरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचं. महादेवरावांना मिळाला मला हळदी कुंकवाचा मान. फ्लॅट नंबर 807. यमुनेच्या डोहात कृष्ण वाजवितो पावा. योगेश रावांचा माझा संसार सुखाचा व्हावा. इथून स्टार्ट करूया. इथून आपण महाराष्ट्र इथून आपण स्टार्ट करूया. सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. सुरुवात काकींकडून गाईज. काकी घ्या घ्या काकी. माझे नाव भारती अविनाश पाटील. फ्लॅट नंबर 507. उखाणा घेते. गणपतीला वाहतात दुर्वा. कृष्णाला वाहतात तुळशी. अविनाश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. टाळ्या वाजवा. आणि मी घरी क्लासेस घेते. प्ले ग्रुप ते 4th स्टँडर्ड पर्यंत. आता छान. बाई मम्मीची एंट्री. लाजू नको बोल. सीमा आणि उदार फ्लॅट नंबर 703. पैठणी साडीवर शोभून दिसते खुशी आणि हळदी कुंकवाच्या दिवशी. जवळ घ्या जवळ घ्या जवळ घ्या. काकीलाच नाही माहिती काय त्यांचा फ्लॅट नंबर. सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण यशवंतरावांचे नाव घेते. ऐका सर. तारेच्या मम्मीचे चान्स आहे काही. नमस्कार. माझे नाव प्रीती शेवाळे. फ्लॅट नंबर 503. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून. नितीन रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. आपल्या साडी काठ नरेंद्ररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मेरा नाम नीरज कुलदीप सिंह है. मैं फ्लैट नंबर 708 में रहती हूँ. मैं हल्दी कुमकुम के अवसर पर हिंदी में कुछ बोलना चाहती हूँ. अरे वा. हा हल्दी कुमकुम के शुभ अवसर पे खुशी से हुए सब जुआई. मेरे पिया है मेरे हीरो. मैं हूँ उनकी हीरोइन. रूम नंबर 707. नदीच्या कडेला दूध साजरा. जनाच्या हातात गुलाब फुला. The next day. आपण बघायला जाऊ ते सरपंचाला. चला. हे बघा काही जिथे नाही. अभ्यास करून त्याचा पूर्णपणे सोल्युशन काढलं. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बरेच कामं केले. आता मी जर बोलायला गेलो एकटाच आहे. आपल्याला विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच ते सुद्धा बोलतील. तो अशी बरीच कामं केली आहेत. आता सेक्टर 3चं आपलं गार्डन मोठं तयार होतं. 16 फेब्रुवारी त्याची पण ओपनिंग आहे. गोष्ट कशी झाली तशी सरपंच आले.
हे बघा गाईस, करंजाडीचं सरपंच आहे. नमस्कार. हे बघा गाईस, आपल्याला सर्वांना माहितीच असेल मगाशी बोलला तर बंद काय झाला माहिती, सरपंच आला इकडे अलाउड नाही, लॉक लावले. तो भाई बोलते अरे जाऊ दे भाई, निशाणी घेऊन आल्या हा का. हा, आणि मगाशी आम्ही काय दुपारी कारामध्ये केलं त्या, हे बघा काय बोलतात आपला, हे बघा मगाशी आम्ही निशाणी लावली, एकच निशाणी खटारा करून हा का. त्या लोक येऊन कमलाची निशाणी लावली. आम्ही इतके दुपार कष्ट करून खटारा निशाणी लावली आणि येऊन कमलाची निशाणी. बरं याला काय बोलायचं, जाऊ दे. कशी मी बनवते व्हिडिओ का रील बनवताय माझ्या डोकं, आणि मला आता सुधारले का तिथे व्हिडिओ मध्ये या एवढ्याला बी करताय यू यू यो कर, हा आवाज देताय लू 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 लू, भाविक करताय हु हु, आणि अशी ओ इकडे येतं लागता का, असे बोलवल्यावरती येणारच आहे. जशी काय तशी थांबून ठेवलेली सगळी गेली आणि गार्डन मध्ये गेम केलेला. आम्हाला म्हणजे ते झुंबल काकी आहेत ना, ते घरी गेलेले, तर त्याच्यामुळे आम्हाला सांगलेलं का ते थांबून ठेवा आणि इथे कोणला एंट्री नका देऊ. मम्मी ऑन फायर आहे बघा, सगळं फायर मध्ये हे बघा. गाईज यांची मस्त चालले गेम, सगळी का ऑडियन्स आणि अश्विनी काकी पुढे. त्या लोकांची दुसरी गेम चालू झाली आहे आणि त्या गेमचं नाव आम्हाला नाही माहिती, म्हणून आम्ही बलून नाही एवढं माहितीये, म्हणून आम्ही काय केलं माहितीये, त्या गेमचं नाव फुगे या फुगे केसावर फुगे. हे लोक इथे फुगे घेऊन फिरतायत, फुगे घेऊन. हे लोकांचा फुग्यांचा गेम चालू आहे. टाइम चाललाय बघ. काकी जिंकल्यात, खूप टेक्निक मध्ये धावत आले त्याच्या प्लेट मध्ये. आणि हे बघा सायली दीदी खूप लवकर आलेली आहे गाईस, VIP एंट्री सोबत आली आहे सायली दीदी. सरपंच The next day. गाईस आता ब्लॉगची एंडिंग करते मी. बघा दीदीला लवकर आले ब्लॉग मध्ये. मगाशी होती का तू, आता घेतलं. हे लोक नाश्त्याची पॅकिंग करतायत, आम्ही ते खायला बसले.